नागपूरच्या कळमना पोलिसांनी तत्परता दाखवत एका घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या 24 तासात छडा लावलाय। 25 जून 2026 रोजी उघडकीस आलेल्या या घटनेत गजमुख सोसायटी ओम साईनगर येथील रहिवासी राजू बुटके हे कुटुंबासह लग्न समारंभासाठी बाहेर गेले असता चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने, लॅपटॉप आणि रोकड असा मुद्देमाल लंबवला होता। या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने परिसरातील 15हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे सुमित मेश्राम व ध्रुव बिरबल या 2 आरोपींना ताब्यात घेतले। आरोपींच्या चौकशीनंतर त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा सुमारे 1 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कळमना पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। दिनांक 23 जून ते 24 जूनच्या रात्री दरम्यान फिर्यादी राजीव केशवराव बुटके यांच्या घरी एक राहणार ओम साईनगर यांच्या घरी घरफोडी झाली होती आणि सोन्या चांदीचे दागिने आणि लॅपटॉप असा मुद्देमाल चोरीस गेलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आमचे डीबी पथक त्या आरोपीचा शोध घेत असताना त्यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सुमित गणपत मेश्राम व 19 वर्ष राहणार पोस्टे जरीपटका आणि ध्रुव राजेश बिरबल राहणार 3 खंबा चौक पोलीस ठाणे तहसील यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने तसेच लॅपटॉप असा एकूण 1 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आणि गुन्हा उघडकीस आणला। जे अटक आरोपी आहेत ते रेकॉर्डवरचे आहे, घरफोडीचे गुन्हेगार आहेत जरीपटका आणि तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील। यापूर्वी सुद्धा त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत।